शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपये घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्यांना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केले. फिर्यादी कापूस विक्रीसाठी ट्रॅक्टरमध्ये भरून वाटूर तालुका परतूर येथील शेषनारायण जिनिंग येथे गेले होते. त्यांनी कापूस विक्री करून आलेले 1.5 लाख रुपये एका पिशवीत ठेवले. दुचाकीवरून गावी वखारीकडे जात असताना पाठीमागून पाठलाग करणाऱ्या चोरट्यांनी शिंगाडे पोखरी फाट्याजवळ चालू गाडीवरून फिर्यादीच्या हातातील बॅग हिसकावून ते फरार झाले. फिर्यादीने मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी शोध सुरू केला. चोरटे शेषनारायण जिनिंग वाटूर येथील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. त्यात एक संशयित कृष्णा शिंदे असल्याचंही स्पष्ट झालं. तो डावरगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील आहे. त्याच्याकडे एक स्कॉर्पिओ आहे. आम्ही सिंदखेड राजा येथे आरोपींच्या शोधासाठी जात असताना आरोपींना पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथून त्यांनी पळ काढला. समृद्धी महामार्गाने पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पकडण्यात आलाय. कृष्णा रामदास शिंदे, विठ्ठल किसन पाष्टे राहणार पारेगाव तालुका जिल्हा जालना, अनिकेत शहाजी खरात राहणार बुद्धवाडा तालुका सिंदखेड राजा, गजानन रंगनाथ झाडे राहणार डावरगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्कॉर्पिओ वाहनामध्ये सीट खाली लपवून ठेवलेले 70,000 रुपये आणि कृष्णा रामदास शिंदे याने त्याच्या घरी लपवून ठेवलेले 70,000 रुपये असे 1,40,000 रुपये जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले 4 मोबाईल ज्याची किंमत अंदाजे 40,000 रुपये आणि वाहन असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सहपोलीस निरीक्षक मिथुन गोगे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी तपास करत आहेत. मराठवाडा न्यूज 11साठी गणेश शिंदे, जालना.